आज बघूया आपण मस्त कट वड्याची रेसिपी। आणि त्याच्यासाठी 3-4 जे बटाटे असताना मस्त बॉईल करून घ्यायचे। बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्याचे वरचे साल्टे काढून घ्यायचे आणि साल्टे काढल्यानंतर प्लेटमध्ये त्याला स्मॅश करून घ्यायचे। तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता, नाही तर स्मॅशर असेल त्याच्याने स्मॅश करून घ्यायचे। आणि एका मस्त बाउलमध्ये सगळे बटाटे काढून झाल्यानंतर मम्मीने हे मस्त हाताने असे त्याला स्मॅश करून घेतले आहे। कढई ठेवायची, कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं। आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण बाजूला एक मिरची आणि 2 लसणाची एक लसूण घेतले, 4-5 पाकळ्या त्या कुटून घ्यायच्या। त्याच्यात थोडंसं अद्रक टाकायचं आणि मस्त त्याला कुटून घेतल्याने त्याचा स्वाद छान येतो। आणि ते पण आपल्याला ह्या वड्याच्या रेसिपीमध्ये टाकायचं आहे। मग बटाटे टाकून घेतले, त्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं। आणि मग ते जे कुटलेलं असतं ना मिरची आणि लसूण अद्रक थोडंसं ते टाकून घ्यायचं। याच्याने स्वाद पण छान येतो आणि मस्त वडा खूप छान लागतो। वरून मस्त हळद टाकायची आणि मस्त तयार झाले। वरून मस्त कोथिंबीर भुरवायची आणि हे बाजूला ठेवून द्यायचं। हे जे मिश्रण आपण वड्याचं बनवले, नंतर आपण मस्त गरमागरम वडे बनवूया। आणि आता आपण बनवूया कटचे मसाला कसा बनवायचा, कट बनवायचा आहे। तर त्याच्यात 3-4 कांदे मस्त फ्राय करून घ्यायचे। त्याच्यात मस्त आपल्याला खोबरं पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, तव्यावर असं लालसर भाजून घ्यायचं। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या पण फ्राय करून घेतल्या। आणि मस्त टमाटर घेतला एक, त्याला पण आपण बारीक कापून व्यवस्थित मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचा। हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड झाल्यानंतर आपल्याला अशी बारीकशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, जाडसर ठेवायची नाही, अशी बारीक पेस्ट बनवून जो कट बनवतो ना आपण, तो पण टेस्टी लागतो आणि छान लागतो। हे अशी पेस्ट बनवून झाली। मग आता अख्खा मसाला बनवायचा। त्याच्यात लवंग, दालचिनी, मिरे थोडं हे घेतलेलं आहे, ते थोडंसं तव्यावर असं गोल्डन फ्राय करून नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून त्याला 1 चमचा याच्यामध्ये टाकायचं। याच्या कटचा स्वाद खूप छान येतो। मग कढई ठेवायची, जो मसाला बनवला आहे त्याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि जो मसाला बनवला तो टाकायचा पूर्ण मिक्सरमधून ग्राइंड केलेला। मग त्याच्यात 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आपला घरचा मसाला, धणे पावडर, जिरे पावडर टाकून मस्त त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे। प्लेट ठेवून थोडंसं झाकण ठेवून मग त्याचा स्वाद पण छान येतो आणि थोडं तेल पण त्याला सुटतं। आणि हा बघा आता त्याला पाणी टाकून आपला हा मस्त कट तयार झालेला आहे। थोडंसं उकळी येऊ द्यायची आणि हा कट आपला मस्त बनून तयार झालेला आहे। थोडा उकळी आली का 5 मिनटं आणि मग नंतर आता आपण वडे बनवूया। कट वडा म्हटलं तर वडा तर आलाच त्याच्यात। तर आता मस्त छोटे छोटे बाउल बनवून घ्यायचे, असे एका प्लेटमध्ये छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। मग डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। डाळीच्या डाळीचं पीठ आपण जे मिश्रण बनवणार आहे ना, ते असं जास्त पातळ पण नाही पाहिजे, जास्त असं घट्ट पण नाही पाहिजे, नाही तर ते घट्ट असलं तर पीठ पण लागतं। असे आपले हे वडे बनवून मस्त बाजूला तयार झाले। मग 2 छोटे बाउल आपल्याला पीठ घ्यायचं आहे, त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि असं मिडियम आकाराचं असं आपल्याला त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आणि मग हे बघा मिश्रण तयार झाल्यानंतर वडा एक टाकून मस्त गरमागरम तेलात असा तळून घ्यायचा आहे। आणि तेल गरम झालेलं असलं पाहिजे, तेव्हाच तो वडा चांगला लागेल, नाही तर ते वडा सगळं तेल पण पितो। पहिले गरम तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मस्त आपले वडे बनून तयार झाले आहे बघा असे वडे। आणि मस्त गोल्डन फ्राय होतो, मस्त त्याला तळून घ्यायचं। आणि आपण हे मस्त आपल्या कटमध्ये टाकून आपण मस्त खाऊया, खूप छान लागतं। ही मस्त साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। हे वडे मस्त गोल्डन फ्राय होत आहे मस्त, आता असे लालसर मस्त आपले वडे मस्त तळून झाले आहे। इकडे मस्त कटला पण उकळी आलेली आहे। आणि मग काही बाउलमध्ये प्लेटमध्ये असे मस्त आपण त्याला सर्व करूया। पहिले आपण कट टाकूया आणि मस्त वडे टाकायचे, वरून थोडीशी शेव आणि कांदा भुरभुरायचा आणि मस्त आपला ब्रेड बरोबर खाऊ शकता, पावाबरोबर पण खाऊ शकता। मस्त लागते कट वड्याची रेसिपी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।